आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी जाळीदार, पांढरे शुभ्र आणि बराच वेळ मऊ लुसलुशीत राहणारे तांदळाच्या पिठाचे घावणे आणि सोबतच हिरवी चटणी बनवणार आहे. बऱ्याच जणींच्या घावणे घालताना बऱ्याचशा तक्रारी असतात की घावणे घातल्यानंतर एक तर त्या तव्याला चिटकून राहतात किंवा घावणे सोडवताना ते तुटतात. घावणे थंड झाल्यानंतर ते एकमेकांना चिटकून राहतात. तर या सगळ्या तक्रारी आज आपण दूर करणार आहोत. असे छान पांढरे शुभ्र, जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावणे बनवण्यासाठी इथे मी 1 पेला भरून घावण्याचं पीठ घेतलेलं आहे. घावण्याचं पीठ हे थोडं सरसरीत असतं, जास्त बारीकही नाही किंवा जास्त जाडसरही नाही. 1 पेला घावण्याचं पीठ घेतलं आहे आणि थोडं मीठ घातलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या पेल्याने मी पीठ घेतलेलं आहे त्याच पेल्याने मी इथे पाणी देखील घेत आहे. पिठामध्ये पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्हाला हवं असल्यास विस्करच्या साहाय्याने देखील तुम्ही हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. इथे बघा, यामधल्या सर्व गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला 1 पेला भरून मी पाणी घेतलं होतं, ते संपूर्ण पाणी या पिठामध्ये ओतलं आहे, पण अजूनही हे पीठ घट्ट आहे. पुन्हा एकदा 1 पेला भरून मी पाणी घेतलं आहे. या पिठामध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालत हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. घावण्यासाठीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. 1 वाटी घावण्याचं पीठ घेतलं होतं, यासाठी 2 पेले आपल्याला पूर्णपणे पाणी लागलेलं आहे. इतपत आपल्याला हे पीठ सैलसर ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त घट्टही पीठ ठेवू नये किंवा जास्त पातळही करू नये. तयार पीठ तव्यावर सोडल्यानंतर लगेचच तव्यावर पसरेल इतपत आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे. तुम्हाला सुद्धा असं घावण्याचं पीठ घरीच बनवायचं असेल तर इंद्रायणी तांदूळ सोडून दुसरा कोणताही तांदळाचा वापर घावण्याच्या पिठासाठी तुम्ही करू शकता. घावण्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. एका बाजूला मी आधीच पिठाचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे. तवा आपल्याला अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तवा छान गरम झालेला आहे. थोडं तेल यावर सोडलेलं आहे आणि कांद्यानेच मी हे तेल या तव्यावर पसरून घेत आहे. तव्यावर अशा पद्धतीने आपण तेल पसरवण्यासाठी कांद्याचा वापर केला आहे. यामुळे काय होतं ना, कांद्याचा छान असा सुवास या घावण्यांमध्ये पण उतरतो. तवा मस्त कडकडीत गरम झालेला आहे, पण घावणे घालण्याआधी आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ लगेच घट्ट होतं किंवा भांड्याच्या तळ्याला जाऊन खाली बसतं, यासाठी आपल्याला प्रत्येक वेळा अशा पद्धतीने घावणे घालण्याआधी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघितलंच असेल की तव्यावर पीठ सोडल्या सोडल्या छान अशी या घावण्याला जाळी सुटली आहे. बघा, काय सुरेख जाळी या घावण्याला आलेली आहे. जर तुमचा तवा व्यवस्थित गरम झाला नसेल तर अशा पद्धतीने घावण्याला जाळी येणार नाही. शिवाय घावणे देखील तव्याला चिटकून राहतील. यासाठी आपल्याला सुरुवातीला तवा व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घ्यायचा आहे. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला तव्यावर घावण्याचं पीठ सोडायचं आहे. घावणे तुटण्याचं आणखी एक कारण असं आहे ना, की काही जणी घावणे घातल्या घातल्या लगेचच उलटण्याने घावणे पलटण्याची घाई करतात. तर अशी घाई आपल्याला बिलकुल करायची नाही. घावण्याचं पीठ तव्यावर सोडल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर तरी घावणं व्यवस्थित एका बाजूने शिजू द्यायचं आहे. घावणं व्यवस्थित शिजलं की स्वतःहून त्याच्या कडा सोडतं. त्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू शिजवून घ्यायची आहे. बघा, एका बाजूने मी छान घावणं शेकून घेतल्यानंतर त्याची दुसरी बाजू मी उलटून घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील मिनिटभर हे घावणं व्यवस्थित शिजवून घेतलं आहे आणि त्यानंतरच एका जाळीमध्ये आपल्याला हे घावणं काढून घ्यायचं आहे. तयार झालेलंच घावणं आपण अशा पद्धतीने जर जाळीमध्ये काढून घेतलं ना, की त्यामधली संपूर्ण वाफ निघून जाते आणि घावणे चिटकून राहत नाहीत. आणखी एक घावणं अशाच पद्धतीने मी घालून दाखवत आहे. बघा, मी पिठाच्या तव्यावर आधी तेल सोडलेलं आहे आणि ह्या कांद्याच्या साहाय्याने हे तेल मी व्यवस्थित संपूर्ण तव्याला लावून घेत आहे, म्हणजे तव्यावर पसरून घेत आहे. तवा व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच यावर आपल्याला पीठ सोडायचं आहे.
पीठ तव्यावर सोडण्याआधी मी व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतरच या भिडाच्या तव्यावर हे पीठ सोडलं आहे. तवा मस्त गरम झालेला आहे, म्हणून बघा किती सुंदर या घावण्याला जाळी सुटलेली आहे. बाजूने अगदी थोडं यावर मी तेल सोडलं आहे. 1 मिनिटभर एका बाजूने घावणं व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्याला या घावण्याची दुसरी बाजू देखील शेकून घ्यायची आहे. उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला याच्या सर्व कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि हळूवारपणे आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. घावणे बनवण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही. खूप झटपट घावणे तयार होतात. जर तुमच्याकडे पीठ तयार असेल तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पीठ भिजून असे मस्त जाळीदार घावणे बनवू शकता. 1 पेला घावण्याचं पीठ घेतलं होतं, त्यापासून छान असे 5 घावणे तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर असे पांढरे शुभ्र जाळीदार आपले हे घावणे आहेत. आपण या पिठामध्ये अजिबात पोहे किंवा साबुदाणे देखील घातलेले नाही, तरी देखील मस्त असे मऊ लुसलुशीत आपले हे घावणे तयार झालेले आहेत आणि अजिबात हे घावणे चिटकून राहिलेले नाहीत. बघा मी तुम्हाला घावण्यात उघडून दाखवते. अजिबात हे घावणे एकमेकांना देखील चिकटलेले नाहीत. छान जाळीदार आपले हे घावणे तयार झालेले आहेत. बराच वेळ हे घावणे छान मऊसूद राहतात. घरीच तळलेल्या पिठापासून आपण छान असे पांढरे शुभ्र जाळीदार घावणे बनवले आहेत. इथे माझे हे सर्व घावणे बनून तयार झालेले आहेत. घावणे तर आपले तयार झालेले आहेत, पण घावण्यासोबत हिरवी चटणी खायला खूप छान लागते. इथे मी पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर आणि तिखटानुसार तुम्हाला मिरची घ्यायची आहे. मी कोथिंबीर देठासहित घातलेली आहे आणि इथे 1 तिखटाची मिरची घेतली आहे. सोबतच 2 लहान आकाराच्या लसूण पाकळ्या घेतल्या आहे. 1 छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि पाव चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे. आमच्याकडे ही चटणी अशीच बनवली जाते. यामध्ये बिलकुल डाळवं घातलं जात नाही किंवा साखरेचा किंवा दह्याचा देखील वापर केला जात नाही. ही चटणी अशी बनवून बघा, खूप छान लागते आणि झटपट देखील होते. चटणीमध्ये मी ओल्या खोबऱ्याचे काप घातले आहेत, तर ते व्यवस्थित वाटले जावे यासाठी सुरुवातीला पाणी न घालताच ही चटणी मी वाटून घेणार आहे. आवश्यकता लागली तरच यामध्ये थोडं पाणी मी घालणार आहे. फक्त 2 चमचे पाण्याचा वापर करून छान अशी ही चटणी मी वाटून घेतली आहे. ही चटणी जास्त पातळ बनवायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची आहे. बघा खूप सुंदर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर घावणे तयार आहेत. घावण्यासोबत खायला चटणी देखील तयार आहे. गरमागरम चहासोबत खायला मस्त असा कोकणी पद्धतीचा नाश्ता बनवला आहे. आमच्या कोकणात गरमागरम चहासोबत हे घावणे असेच देखील खाल्ले जातात. इथे मी आज चटणी बनवलेली आहे. हिरवी चटणी देखील खूप छान लागते. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून जर घावणे बनवले तर तुमचे घावणे देखील अगदी परफेक्ट होतील. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.